हॅलो नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपल्याला बघा बनवायची कोथिंबीर वडी। तर त्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर धुवून घेतली आणि थोडीशी निसून घेतली। थोडेसे पिवळे वगैरे होते तर ते साफ करून घेतले आणि कोथिंबीर आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची। तर मग मी आता आधी कोथिंबीर सगळी चिरून घेते आणि मग नंतर आपल्याला त्याचं पीठ मळायचं आहे। तर आता वाटण्यासाठी पहा, मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याच्यामध्ये थोडासा लसूण आणि मीठ टाकून छान बारीक वाटण करून घ्यायचे। इथे मी घेतले थोडंसं बाजरीचं पीठ आणि त्यामध्ये मिक्स करते 2-3 बेसन पीठ। 2-3 चमचे बेसन पीठ मिक्स करून त्याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी हळद, थोडासा लाल मिरची पावडर आणि थोडासा पावभाजी मसाला। पावभाजी मसाल्याने खूप छान टेस्ट येते। आणि मग कापलेली कोथिंबीर आपल्याला त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची। लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। आता तुम्ही पाहू शकता इथे आपला गोळा पण तयार आहे। तर थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि आपल्याला छोटे छोटे रोल करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला ते वाफवता येतील। आता तुम्ही बघू शकता इथे मी रोल करून घेते आणि मग अशा प्रकारे आपले रोल सुद्धा तयार आहेत। आता हे आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये 20 ते 25 मिनिटं झाकण ठेवून छान वाफवून घ्यायचेत। वाफवून झाल्यानंतर गरम गरम कधीही वड्या पाडायच्या नाहीत। तर आता हे छान वाफवून झाले, थोडंसं थंड होऊ द्या। थंड झालं की तुम्हाला जशा पाहिजे तेवढ्या आकाराच्या, पातळ मोठ्या किंवा पातळ जाड अशा तुम्ही कापू शकता। कापताना फक्त सुरीला जे लागतं ते पटकन काढून टाकायचं, म्हणजे दुसरी वडी छान कापली जाते। आता गरम तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पॅनमध्ये थोडं थोडं तेल टाकून शॅलो फ्राय पण करू शकता, पण कुरकुरीत तळलेल्या वड्या लहान मुलांना पण खूप आवडतात। तर आता इथे आपल्या एक बॅच तळून झालेला आहे। मी दुसरा बॅच तळायला टाकलाय। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही नवीन असाल चॅनेलवर तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। तर आपल्या वड्या इथे कुरकुरीत कोथिंबीरीच्या वड्या तयार आहे। चला मग पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।